बघा इकडे हे 2 नंबरचं उदाहरण आहे. या 2 नंबरच्या उदाहरणावरून आपण हा जो संपूर्ण युनिट आहे हा समजून घेऊ आपण. याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे की इन 2010 द पोझिशन ऑफ XYZ कंपनी लिमिटेड वाज ॲज फॉलोज. म्हणजे वर्ष 2010 मध्ये XYZ कंपनीची खालीलप्रमाणे स्थिती होती आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. फिक्स कॉस्ट ₹40,000, variable cost ₹2 per unit, selling price of ₹10 per unit, total units sold 6,000. तर यामध्ये बघा काय या या दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला काय काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. नंबर 1 ब्रेक इवन पॉइंट इन रुपीज अँड इन युनिट्स. Second, margin of safety, profit for the period, sales to earn additional profit ₹5,000, sales for ₹15,000 expected profit, profit for ₹75,000 expected sales. आता हे जर आपण पूर्ण कॅल्क्युलेशन केले तर आपल्याला सर्व गणित चांगल्या रीतीने समजते. सगळे आपल्याला हे पॉइंट सोडवता येतात. या युनिटमध्ये एवढेच पॉइंट्स आहेत. हे याचे जर आपण फॉर्म्युला जर आपण डोक्यामध्ये ठेवलं तर आपल्याला चांगल्या रीतीने हा युनिट समजू शकतो. तर पहा, सगळ्यात अगोदर आहे ब्रेक इवन पॉइंट इन रुपीज अँड इन युनिट्स. तर यामध्ये समजून घ्या की हा जो ब्रेक इवन पॉइंट आहे, ब्रेक इवन पॉइंट इन रुपीज अँड इन युनिट्स, तर यासाठी एक लक्षात ठेवायचं की ब्रेक इवन पॉइंट जर रुपयामध्ये जर काढायचं असेल तर कोणती इन्फॉर्मेशन आवश्यक आहे. ब्रेक इवन पॉइंट जर युनिटमध्ये जर काढायची असेल तर कोणती इन्फॉर्मेशन आपल्याला आवश्यक आहे हे लक्षात ठेवायचं. ब्रेक इवन पॉइंट जर रुपीजमध्ये काढायचं असेल तर तुम्हाला 3 गोष्टीची गरज भासते. एक आहे फिक्स कॉस्ट, त्याच्यानंतर व्हरायबल कॉस्ट, नंतर सेलिंग कॉस्ट. परंतु आणखी यामध्ये गोष्ट लक्षात ठेवायची की ब्रेक इवन पॉइंट इन रुपीज मध्ये जर काढायचं असेल, ब्रेक इवन पॉइंट इन रुपीज मध्ये काढायचं असेल, फक्त रुपीज मध्ये काढायचं असेल तर फिक्स कॉस्ट हा 40,000, म्हणजे फिक्स कॉस्ट हा एकूण असतो, नेहमी एकूण असतो, हे लक्षात ठेवायचं. ब्रेक इवन पॉइंट जर रुपीज मध्ये काढायचं असेल तर दिलेले व्हरायबल कॉस्ट हे प्रति एककही चालते, म्हणजे पर युनिटही चालते किंवा एकूणही चालते. त्याचप्रमाणे सेलिंग प्राइस हे पर युनिटही चालते आणि एकूण पण चालते. परंतु जर ब्रेक इवन पॉइंट हा युनिट मध्ये विचारलेला असेल तर कंडिशन आहे की फिक्स कॉस्ट हा एकूण पाहिजे, व्हरायबल कॉस्ट हा पर युनिटच पाहिजे आणि सेलिंग प्राइस सुद्धा पर युनिट पाहिजे. गणितात दिलेलं असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही तर आपल्याला तो शोधून काढायचा. कशाच्या भरोश्यावर शोधून काढायचा? जे युनिट्स दिलेले आहे त्या एकूण व्हरायबल कॉस्टला डिवाइड करायचं या टोटल युनिट्सने, म्हणजे आपल्याला पर युनिट व्हरायबल कॉस्ट मिळतो. त्याचप्रमाणे टोटल सेल्सला या टोटल युनिट्सने भाग द्यायचा, म्हणजे आपल्याला पर युनिट सेल्स मिळतो. ब्रेक इवन पॉइंट सोडवताना 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आपल्याला की ब्रेक इवन पॉइंट जर रुपयामध्ये काढायचं असेल तर दिलेली इन्फॉर्मेशन कशी असो, एकूण असो की पर युनिट असो, काढता येते. परंतु ब्रेक इवन पॉइंट जर आपल्याला युनिटमध्ये काढायला सांगितलं तर एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायचं की फिक्स कॉस्ट हा एकूण पाहिजे, व्हरायबल कॉस्ट हा पर युनिट आणि सेलिंग प्राइस सुद्धा पर युनिट असणं आवश्यक असते. तर यामध्ये बघा कशा प्रकारे सोडवल्या गेलेलं आहे ते आपण पाहू. याच्यामध्ये सोल्युशन दिलेलं आहे नंबर 1 चं बघा. ब्रेक इवन पॉइंट इन रुपीज इक्वल टू हा फॉर्म्युला लावला F/1 - V (S). आता हे बरोबरच्या बरोबर न घेता इकडे समोर दिलेलं आहे पेजच्या सेव्ह करण्यासाठी. इक्वल टू F दिलेला आहे गणितामध्ये 40,000, तर 40,000 फिलअप केलं आपण. 1 च्या ठिकाणी 1 मायनस व्हरायबल कॉस्ट पर युनिट दिलेला आहे 2 आणि सेल्स पर युनिट दिलेले आहे 10. हे सोडवायचं. आता हा कसा आहे, हा अपूर्णांकांची वजाबाकी आहे. अपूर्णांकांची वजाबाकी आपल्याला माहित आहे. अपूर्णांकांची वजाबाकी असेल तर 10 गुणिला 1, इथं या 1 च्या खाली काहीच नाही आहे, म्हणजे 1 आहे, म्हणजे 2 गुणिला 1 आणि 1 गुणिला 10 असं होतं. एवढ्या क्लिष्टतेमुळे न जाता मी तुम्हाला स्पष्ट क्लिअरली सांगतो की काय करायचं, या 1 च्या ठिकाणी पुन्हा 10 मांडायचे,
म्हणजे 10 मायनस 2 अपॉन 10 असं होईल. 10 मायनस 2 जर केलं म्हणजे हे जे 10 आहे हे पुन्हा 1च्या ठिकाणी मांडून टाकायचे. 10 मधून 2 गेले किती राहिले 8 हे पुढची स्टेप मध्ये सांगतोय आणि हे 10 जसेच्या तसे. आता काय स्टेप दिसते आपल्याला 40,000 भागीला 8 भागीला 10 बरोबर केलं याच्या पुढची स्टेप. तर एक गोष्ट मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की भागिल्याच्या भागीला जे असेल तर ती पहिल्या संख्येला जे घातांक असतो त्याला जे वरची संख्या असते त्याला काय होते गुणिला होते. 40,000 भागीला 8 भागीला 10 हे भागिल्याच्या भागीला हे पहिल्या संख्येला गुणिला होते. 40,000 गुणिला 10 पुढच्या स्टेप मध्ये 40,000 गुणिला 10 भागीला 8 केलेला आहे. कळलं एवढं. त्यानंतर पुढची स्टेप 4,000 म्हणजे 40,000 गुणिला 10 किती झाले 4 लाख भागीला 8 4 लाख भागीला 8 बरोबर आले 50,000. हा झाला आपला ब्रेक इव्हन पॉइंट इन रुपीज. म्हणजे या कंपनीने जर 50,000 रुपयापर्यंत विक्री केली 50,000 रुपयापर्यंत उत्पादन करून 50,000 रुपयापर्यंत विक्री केली तर या कंपनीला नो प्रॉफिट नो लॉस होते हे याच्यामध्ये दिसून येते. याचं दुसरं जे कॅल्क्युलेशन आहे हे झालं रुपयांमध्ये. आपण हे केलेलं आहे हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे रुपयांमध्ये. आता आपल्याला पाहायचं आहे की हेच कॅल्क्युलेशन आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे युनिट्स मध्ये. तर युनिट्स मध्ये पाहत असताना पहा युनिट्स मध्ये ब्रेक इव्हन पॉइंट इन युनिट्स तर काय दिसते एफ अपॉन एस मायनस व्ही. आता एफ अपॉन एस मायनस व्ही म्हणजे काय सेल्स मायनस व्हरायबल कॉस्ट. परंतु कंडिशन आहे हे काय पाहिजे इथं पर युनिट पाहिजे. हे सेल्स कसा पाहिजे पर युनिट पाहिजे हे लक्षात ठेवायचं. म्हणजे पर युनिट सेल एका वस्तूची किंमत मायनस एका वस्तूचं व्हरायबल कॉस्ट असं आहे. तर गणितामध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. तर एफ अपॉन एस मायनस व्ही म्हणजे एफ अपॉन त्याचा फॉर्म्युला असं लिहायचं याच्यामध्ये युनिटचा या युनिट्स मध्ये काढत आहे आपण. ब्रेक इव्हन पॉइंट इन युनिट्स फिक्स कॉस्ट अपॉन पर युनिट सेल्स मायनस पर युनिट व्हरायबल कॉस्ट. तर फिक्स कॉस्ट आहे 40,000 फिक्स कॉस्ट आहे 40,000 आणि सेल्स पर युनिट सेल्स आहे 10 व्हरायबल कॉस्ट आहे पर युनिट 2 असे सोडवलं 40,000 भागीला 8 उरलेले आहे. म्हणजे किती आले 5,000 युनिट्स. म्हणजे या कंपनीने जर 5,000 युनिट पर्यंत जर खर्च केला 5,000 युनिट पर्यंत उत्पादन केलं तर हे विकून जे पैसे प्राप्त होतील त्यामध्ये जेवढे पैसे लावलेले तेवढेच कंपनीचे वसूल होतील. नो प्रॉफिट नो लॉस असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे कंपनीला रुपयांमध्ये सुद्धा ब्रेक इव्हन पॉइंट कॅल्क्युलेट करता येते आणि युनिट्स मध्ये सुद्धा करता येते. परंतु कंडिशन आहे ब्रेक इव्हन पॉइंट जर पर युनिट जर काढायचं असेल तर कंडिशन आहे की फिक्स कॉस्ट हा एकूण असतोच परंतु पर सेल्स हा पर युनिट असायला पाहिजे आणि व्हरायबल कॉस्ट हा पर युनिट असायला पाहिजे हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे सेकंड कॅल्क्युलेशन आहे मार्जिन ऑफ सेफ्टी. सेकंड कॅल्क्युलेशन आहे मार्जिन ऑफ सेफ्टी. मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे तुम्ही ब्रेक इव्हन पॉइंटच्या किती वर उत्पादन कार्य केलेलं आहे आणि किती तुम्हाला त्याच्यामध्ये नफा होऊ शकतो हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मार्जिन ऑफ सेफ्टी बघा आता 50,000 पर्यंत तर नो प्रॉफिट नो लॉस आहे. सिंपल गोष्ट आहे. जर त्या कंपनीने 60,000चं उत्पादन घेतलं तर साहजिक आहे 10,000 रुपयाची वाढ होणार. 10,000 रुपये त्याची मार्जिन ऑफ सेफ्टी राहणार. म्हणजे 50,000 पर्यंत या 50,000 पर्यंत काहीच नो प्रॉफिट नो लॉस राहील. बरोबर आहे ना. पण 50,000च्या वर जेवढं जे उत्पादन करतील ते मार्जिन ऑफ सेफ्टी राहील. त्याला म्हटलं जाते मार्जिन ऑफ सेफ्टी. म्हणून याचा फॉर्म्युला बनतो मार्जिन ऑफ सेफ्टीचा टोटल सेल्स मायनस ब्रेक इव्हन पॉइंट. टोटल सेल्स मायनस बीईपी सेल्स. ब्रेक इव्हन पॉइंट आहे हा सेल्सच आहे. म्हणजे एवढ्या रुपयाच्या वस्तू आपण निर्माण केल्या आणि एवढ्याच्या विकल्या म्हणजे विक्री आहे. कळलं ना. टोटल सेल्स दिलेला आहे 60,000. आता अगोदरच सांगितलेलं आहे याच्यामध्ये सेल्स दिलेला आहे तुम्हाला याच्यामध्ये 10 रुपये पर युनिट. सेल्स दिलेला आहे 10 रुपये पर युनिट आणि याच गणितामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की टोटल नंबर ऑफ युनिट्स किती आहे 6,000. किती आहे
6,000 म्हणून 10,000 10 रुपये गुणिला 6,000 बरोबर किती आलं सेल्स 60,000 म्हणून या ठिकाणी आपण सेल्स घेतलेला आहे 60,000 मग 60,000 सेल्स आहे आणि ब्रेक इव्हन पॉइंट आपल्याला माहित आहे किती आहे 50,000 रुपये मग 60,000 मायनस 50,000 किती उरले 10,000 तर अशा रीतीने मार्जिन ऑफ सेफ्टी या कंपनीची किती आहे 10,000 रुपये समजा टोटल सेल्स हा 70,000 रुपये असता तर मार्जिन ऑफ सेफ्टी 20,000 झाली असती टोटल सेल्स हा 80,000 असता तर मार्जिन ऑफ सेफ्टी किती झाली असती 30,000 झाली असती कारण की 50,000 पर्यंत नो प्रॉफिट नो लॉस होतो तेवढे मायनस केले की जे उरलेलं आहे ब्रेक इव्हन पॉइंटच्या वरची स्थिती जी आहे त्याला म्हटलं जाते मार्जिन ऑफ सेफ्टी नंबर 3चं कॅल्क्युलेशन आहे या ठिकाणी प्रॉफिट फॉर द पिरियड म्हणजे त्या दिलेल्या माहितीवरून किती नफा होतो ते काढा तर त्याच्यासाठी कॅल्क्युलेट केल्या जाते मार्जिनल स्टेटमेंट याला म्हणायचं मार्जिनल स्टेटमेंट त्याच्यामध्ये नंबर 1 वर लिहिल्या जाते सेल्स आहे आपला 6,000 गुणिला 10 6,000 युनिट्स आहे गुणिला 10 आहे म्हणजे 60,000 आहे यातून मायनस करतात व्हरायबल कॉस्ट यामध्ये सुद्धा 6,000 गुणिला 2 कारण की व्हरायबल कॉस्ट हा प्रति एकक दिलेला आहे आपण याच्यातून एकूण मायनस करायचा 6,000 गुणिला 2 किती 60,000 मधून 12,000 गेले उरले 48,000 या 48,000 ला म्हणायचं कॉन्ट्रीब्युशन याला म्हणायचं कॉन्ट्रीब्युशन किंवा याला ग्रॉस प्रॉफिट सुद्धा म्हणतात म्हणजे याला आपण कॉन्ट्रीब्युशन म्हणू या कॉन्ट्रीब्युशन मधून मायनस करायचं फिक्स कॉस्ट गणितामध्ये फिक्स कॉस्ट दिलेला 40,000 48,000 मधून 40,000 गेले उरले 8,000 म्हणजे कंपनीला किती प्रॉफिट होणार 8,000 रुपये ही परिस्थिती असताना कंपनीला 8,000 रुपये प्रॉफिट होणार हे आपल्याला दिसून येते त्यानंतर पहा नंबर 4 चा आहे सेल्स टू अर्न द ऍडिशनल प्रॉफिट ऑफ ₹5,000 याचा अर्थ आहे की किती विक्री करावी लागेल जास्तीचा 5,000 रुपये नफा मिळवण्यासाठी आपल्याला किती जास्तीची विक्री करावी लागेल तर अगोदरचा नफा आहे 8,000 आता ऍडिशनल म्हटलेला आहे याच्यामध्ये शब्द दिलेला आहे त्यांनी ऍडिशनल कधी कधी गणितामध्ये डायरेक्ट प्रॉफिटची आकडा देतात त्याच्यामध्ये ऍडिशनल शब्द म्हटलेला आहे ऍडिशनल आहे म्हणजे पहिल्याचे 8,000 आणि हे 5,000 हे बघा इथं लिहिलेलं आहे इथं प्रिव्हियस आहे हे प्रिव्हियस लक्षात ठेवा प्रिव्हियस प्रॉफिट म्हणजे अगोदरचा प्रॉफिट हा 8,000 आहे आणि ऍडिशनल प्रॉफिट हा 5,000 आहे म्हणजे ऍक्च्युली 13,000 रुपये कमवण्यासाठी किती विक्री करावी लागेल हे विचारलेलं आहे त्याच्यामध्ये हे या ठिकाणी लिहायचं एक्सपेक्टेड सेल हा एक्सपेक्टेड सेल्स किती आपल्याला विक्री वाढावी लागेल मग हा फॉर्म्युला लावायचा एफ प्लस पीटी अपॉन 1 मायनस व्ही अपॉन एस हा जो फॉर्म्युला आहे हा रुपयामध्ये जे आपण ब्रेक इव्हन पॉइंट काढतो तशाच प्रकारचा फॉर्म्युला आहे फक्त यामध्ये ऍडिशनल हे प्लस पीटी आपण जोडलेला आहे बाकी हा जर फॉर्म्युला पहा एफ अपॉन 1 मायनस व्ही अपॉन एस तसंच दिसतोय आपल्याला ठीक आहे काय सोडवायचं याच्यामध्ये अंक भरायचे बघा एफ आहे 40,000 प्लस एक्सपेक्टेड प्रॉफिट किती आपल्याला 13,000 किती प्रॉफिट मिळवायचा 13,000 याच्यामध्ये 13,000 प्लस केले भागीला 1 मायनस 2 म्हणजे पर युनिट व्हरायबल कॉस्ट किती आहे हे 2 आहे आणि सेल्स किती आहे 10 आहे पुढच्या स्टेप मध्ये काय करायचं हे 10 जे आहे हे इथं मांडायचे एकच्या ठिकाणी 10 मधून 2 गेले 8 राहिले म्हणजे पुढच्या स्टेप मध्ये काय दिसणार 40,000 प्लस 13,000 8 भागीला 10 असं दिसणार आपल्याला पहा इथं बघा इथे 40,000 प्लस 13,000 हे झाले 53,000 10 मधून 2 गेले 8 उरले आणि इथं 10चे जशीच्या तसे आता पुन्हा हे जे 10 आहे हे इथं आणायचे गुणीला पुढच्या स्टेप मध्ये पहा इकडे पुढची स्टेप 53,000 हे जे 10 आहे हे इथं आणले आपण 10 भागीला 8 जशीच्या तसे मग 53,000
हे इथं एक शून्य जास्तीचं झालेलं आहे. 53,000 भागीला 8 तर होतात आपल्याला या ठिकाणी 66,200. याच्यामध्ये एक शून्य जास्त घेतल्याने कॅल्क्युलेशन पुढचं चुकलेलं आहे, म्हणून तुम्ही इथं लक्षात ठेवायचं. इथं येथे उत्तर आपलं 6,625. हे थोडंसं दुरुस्त करायचं, पुस्तकामध्ये चुकलेलं आहे. हे याच्यामध्ये शून्य वाढल्याने पुढचं कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे. तर 6,625 म्हणजे जर या कंपनीला या कंपनीला 13,000 रुपये प्रॉफिट कमवायचं असेल तर त्याच्या विक्रीमध्ये $53,000 गुणिला 10 आहे. बरोबर आहे, बरोबर. 53,000 गुणिला 10 आहे, एक लक्षात घ्यायचं. बरोबर आहे. 53,000 गुणिला 10 आहे म्हणजे 5,30,000 भागीला 8 हे झाले 66,250. 66,250 याचा अर्थ पहिले विक्री करत होते ते 60,000ची, परंतु जर त्यांना नफा कमवायचा असेल, 13,000 रुपये नफा कमवायचा असेल तर त्यांना विक्री कितीची करावी लागेल? 66,250 ची. हा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर आहे पुढचं आहे 5 नंबरचं आहे सेल्स फॉर ₹15,000 एक्सपेक्टेड प्रॉफिट. म्हणजे 15,000 रुपये नफा कमवण्यासाठी किती विक्री करावी लागेल? मागच्या म्हणजे आताचा जो पॉइंट झालेला आहे तशाच प्रकारचा आहे. आता त्याच्यामध्ये ऍडिशनल म्हटलं होतं, याच्यामध्ये ऍडिशनल हा शब्द नाही आहे. याच्यामध्ये म्हटलेलं आहे की 15,000 रुपये नफा कमवण्यासाठी किती विक्री करावी लागेल. किती विक्री करावी लागेल म्हणजे आपल्याला विक्री शोधून काढावी लागते. म्हणजे नफ्यासाठी विक्री शोधून काढणे, त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे. सेल्स इन रुपीज इक्वल टू पुन्हा तसंच एफ प्लस पीटी प्लस 1 मायनस व्ही अपॉन एस. आता एफ 40,000 प्लस किती नफा कमवायचा आहे तो इथं मांडायचा. किती नफा कमवायचा आहे? 15,000 रुपये. आणि हे याची मांडणी करायची. 1 मायनस व्हरायबल कॉस्ट आहे 2 आणि सेल्स आहे 10. याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 8 भागीला 10 उरतात. आणि हे जे 10 आहे हे इकडे 55,000 गुणिला 10 केले म्हणजे हे झाले 5,50,000 भागीला 8 म्हणजे 68,750. जर या कंपनीला 15,000 रुपये नफा कमवायचा असेल तर किती विक्री करावी लागेल? या ठिकाणी 68,000 या कंपनीला विक्री करावी लागेल 68,750 रुपयाची. हा त्याचा अर्थ होतो. 68,750 रुपयाची विक्री करावी लागेल जर 15,000 रुपये त्यांना प्रॉफिट कमवायचं असेल. त्यानंतरचं आहे उदाहरण प्रॉफिट फॉर ₹75,000 एक्सपेक्टेड सेल्स. प्रॉफिट फॉर ₹75,000 एक्सपेक्टेड सेल म्हणजे जर या कंपनीने 75,000 रुपयाची विक्री केली, याचा अर्थ कसा होतो की जर या कंपनीने 75,000 रुपयाची अपेक्षा केली विक्रीची तर नफा किती होणार असा त्याचा अर्थ होतो. म्हणून प्रॉफिट इक्वल टू इथं लिहायचं सेल्स म्हणजे हा कोणता सेल्स आहे? हा एक्सपेक्टेड सेल्स आहे. म्हणजे जो आपल्याला पाहिजे आहे सेल्स एवढी जर वाढवलेला आपण सेल्स किंवा कमी केलेला आहे तो सेल्स इथं लिहायचा. याला म्हणायचं न्यू सेल्स. न्यू सेल्स किती आहे? 75,000. मग प्रॉफिट इक्वल टू पहिले फॉर्म्युला समजून घेऊ. प्रॉफिट इक्वल टू इन न्यू सेल्स इन ब्रॅकेट 1 मायनस व्ही अपॉन एस ब्रॅकेट कम्प्लीट मायनस एफ. ठीक आहे. तर या ठिकाणी हे जे यस आहे इथं लिहायचं
न्यू सेल्स म्हणजे हा गणितात दिलेला प्रश्नामध्ये दिलेला तो सेल्स लिहायचा, ब्रॅकेटमध्ये 1 मायनस हे जुनं लिहायचं. व्हरायबल कॉस्ट किती आहे 2 आहे. सेल्स किती दिलेला आहे गणितामध्ये ऑलरेडी 10, ब्रॅकेट कंप्लीट मायनस 40,000. पुढचं सोडवायचं. हे 75,000 जसेच्या तसे काढायचे. इथं 10 एकच्या ठिकाणी नेले असता तर किती झाले 10, 10 वजा 2 उरले 8, म्हणून इथं लिहिलं 8 भागीला 10 वजा 40. याला जर सोडवलं आपण, याला सोडवलं तर या ठिकाणी उरतात म्हणजे बघा 75,000 गुणीला 8 करायचे भागीला 10. 75,000 गुणीला 8 भागीला 10 केले असता येतात 60,000. 60,000 मायनस 40,000 किती उरतात 20,000. म्हणजे जर या कंपनीने 75,000 रुपयाची विक्री केली तर कंपनीला 20,000 रुपये नफा होईल असं याच्यामधून दिसून येते. अशा रीतीने आपण या एक्झाम्पल मध्ये आपण 5ही उदाहरणं समजून घेतलेले आहेत.